हॅलो गाईज, आज मी देवरुख जवळच्या मार्लेश्वरच्या विरुद्ध दिशेला असणारा टिकळेश्वर मंदिर या ठिकाणी आलेलो आहे. आणि हे या मंदिराकडे जाण्यासाठी देवरुखपासून एक 6 ते 7 किलोमीटर डोंगरात जावं लागते. रस्ता अतिशय एकदम अरुंद आहे आणि जंगलचा रस्ता आहे. आणि या ठिकाणी मनुष्य वस्ती फारच कमी आहे, कोणीही दिसत नाही, निर्जन आहे सगळीकडचा हा परिसर. आणि मी बघतो इकडं तिकडं तर पूर्णतः जंगलानं व्यापलेला आणि रस्तासुद्धा झाडी झुडपी या याच्यामध्ये माखलेला आहे. त्यामुळं आता हा जो भटकंतीचा जो कार्यक्रम आहे माझा आजचा, तो अतिशय जरा मला अवघड वाटते. तरीसुद्धा मी टिकलेश्वर मंदिर येईपर्यंत त्याचं मार्ग काढणार आहे. चला आपण टिकलेश्वरच्या मंदिराच्या शिखरापर्यंत आपण जायचं आहे आज. आता मी टिकळेश्वर मंदिराच्या जे वरती चढ आहे त्या चढाच्या पायऱ्या चढतोय मी. आणि पायऱ्या केलेल्या आहेत. अतिशय दुर्गम भागातलं हे ठिकाण आहे. हे पायऱ्या आता सुरू झालेल्या आहेत, पण पायऱ्या दिसत नाहीत, एवढं जंगल वाढलेलं आहे. आणि अतिशय हे दुर्गम भागातलं टिकळेश्वर मंदिर आपण ट्रेकिंग करतोय आज. तर बऱ्यापैकी मी एक 100-125 पायऱ्या चढून वरती आलो आहे. त्यामुळे मला आता धाप लागलेलं आहे. तर जाऊया आपण. टिकळेश्वर मंदिर येईपर्यंत आपण त्याचा पिच्चा सोडायचा नाही असं मी ठरवलं. टिकळेश्वर मंदिराच्या शिखराकडे जाताना, म्हणजे डोंगराच्या वरच्या शिखराकडे जाताना, अशा ह्या पायऱ्याच्या दोन्ही बाजूला अशी झाडी आणि गवत वाढलेलं आहे. जंगल तर इतकं किर्र आहे. असे इथं वन्य प्राणी खूप आहेत, असण्याची शक्यता आहे आत्तासुद्धा. पण मला बघून ते लांब गेलेले असावेत असा अंदाज आहे मला. तर पुढं जाऊया. दिसतंय हे टिकळेश्वर मंदिराचा जो हे आहे, शिखर आहे, त्या शिखराकडे जाताना तो वरचा टेकडी दिसते. मित्रहो, आता आपण टिकळेश्वर मंदिराच्या टेकडीच्या एकदम जवळच्या टप्प्यावर आलेलो आहे. आणि असं आणखीन दुर्गम होत चाललं आहे परिसर. हा जास्तच जंगल आहे. मित्रहो, हा दिसणारा परिसर जो आहे ते टिकळेश्वर मंदिराच्या वरच्या अंतिम टप्प्यावर जर कडा लागतो सुरुवातीचा, त्या कड्यावरून घेतलेले जवळपास 70-80% संगमेश्वर तालुका या ठिकाणावरून दिसते. असं आहे. अतिशय अद्भुत आहे. टिकळेश्वर मंदिराची पाठी लागलेली आहे तिथं. आणि मी तिथं जवळपासच आता सध्या उभा आहे. छान संगमेश्वर तालुक्याचा सगळा परिसर खाली दिसते. खाली जे दिसतं ते देवरुख दिसते खाली. हे टिकळेश्वर मंदिर या ठिकाणी असा विस्तीर्ण परिसर आहे. पश्चिम घाट परिसर आहे सगळा. सह्याद्रीच्या कड्याकपारीमध्ये वसलेला हा संगमेश्वर तालुका आहे. त्या तालुक्यामध्ये सर्वोच्च शिखरावर टिकळेश्वरचं मंदिर आहे. या मंदिराच्या ठिकाणी मी आज असा निश्चय केला की ह्या टिकळेश्वराचं आज दर्शन घ्यायचं कसल्याही परिस्थितीत, असं मी ठरवलं होतं. मध्यंतरी रस्त्यात ती मुलं भेटली मला, 3 मुलं भेटली कोसुमची. त्या मुलांच्यामुळं मी वरपर्यंत येऊ शकलो आज. तर आम्ही आलो नसतो, मधनंच रस्त्यातनंच माघारी गेलो असतो. आणि हे टिकळेश्वरचं मंदिर पहा या ठिकाणी. आणि ही 3 मुलं मला रस्त्यात भेटली, त्यांच्यामुळं मी धाडसानं या ठिकाणी आलो. हे जे दिसते या ठिकाणी एक स्वामी विद्यानंद गिरी यांची समाधी या ठिकाणी आहे. आणि समाधीचं जीर्णोद्धार केले. हर हर महादेव. छान वाटते, प्रसन्न वाटते. अतिशय हवेशीर, अतिशय निसर्गाच्या सानिध्यात डोंगराच्या अतिशय उच्च शिखरावर हे मंदिर बांधलेलं आहे. आणि हे पहा, अतिशय हे ठिकाण आहे अतिशय मंत्रमुग्ध करणारा आणि पर्यटकांना एकदम दिलासा देणारा हा ठिकाण आज या ठिकाणी माझ्या जीवनामध्ये मी पाहिले. मी मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो या भूमीला, या मातृभूमीला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी अतिशय पवित्र आहे. या ठिकाणी आज आपण या ठिकाणाचं प्रत्यक्ष ट्रेकिंग करून, गिर्यारोहण करून या ठिकाणी पोचलो आणि हे टिकळेश्वर मंदिराचं दर्शन घेतलं.